तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा आपल्या सूरज राणे ब्लॉगमध्ये। तर आता आपण चाललो आहे कणकवलीला। 24 तारखेला यात्रा आणि आज तारीख 22 तारीख। तर आजचा फुल डे ब्लॉग मी टाकणार आहे, रायडिंगचा ब्लॉग टाकणार आहे आणि वाटेत काय काय होते ते पण टाकणार आहे। जे काय होते ते मला माहीत नाही, पण काय काय होणार ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे। आणि तुम्हाला ब्लॉग आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रॉब्लेम वाटत असतील ब्लॉगमध्ये तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगत जा, म्हणजे त्या ह्याच्यावर आम्ही सुधारणा करू शकतो। तर ही आपली गाडी फुल लोडेड। एक 3-4 दिवसांची सुट्टी घेऊन चाललो आहे, बऱ्यापैकी मोठी सुट्टी। आणि इकडे हा स्पॉट मला खूप आवडतो कारण इकडचं नेचर बघा एक नंबर। नदी आणि साईडला ही माडाची झाडं आणि इकडे बरोबर एक मोठा ब्रिज आणि ही आपली गाडी। सो हे वातावरण आहे ते मस्त वाटतं। आणि सकाळची थंडी तर खूप पडते। तुमच्याकडे पण थंडी आहे की नाही आणि तुम्ही हा व्लॉग कुठून बघता हे नक्की सांगा। तर काय आता आलो आहे मी फेरीसाठी। आणि फेरी म्हणजे हे बोट असते ती ह्या पाण्यातून त्या पलीकडच्या साईडला म्हणजे डिचोली लागते आणि हे हा एरिया लागतो मार्शल। तर इथून ते पलीकडच्या साईडला नेऊन सोडतात। दररोज एकच रुटीन करून गावाला आता एक 3-4 रूट आहेत जायला, तर दररोज एकच रुटीन करून म्हटलं कंटाळा आलेला। मग आता एक कॉन्टेंट पण भेटेल आणि तुम्हाला पण दाखवू एक फेरी बोटमधून कसा प्रवास असतो। आणि मी पण खूप दिवसांनी प्रवास करतो आहे, सो मी पण एन्जॉय करा आणि मी पण खूप एन्जॉय करतो। आणि आजूबाजूचं क्लायमेट एक नंबर आहे, खूप सुंदर दिसते। आता मी त्या फेरी बोटमध्ये उतरून ना जेव्हा रस्त्याच्या बाहेर पडलो ना, तेव्हा मॅपमध्ये जवळचा रस्ता म्हणून मला तोच रस्ता दाखवला। मी तो दररोजच्या रोडने जातो। फक्त विषय एवढा आहे की मी डिचोलीला रोडवरून येतो आणि आता मला बघा फेरीमधून आलो आहे। तर तुम्हाला जर म्हणजे मजा करत वगैरे यायचं असेल ना, तर ही फेरी बोट ओके आहे। म्हणजे नवीन काहीतरी बघायचं असेल तर फेरी बोट ओके आहे। पण तुम्हाला अर्जंट असं वगैरे म्हणजे दररोजचा रूट असेल आणि तुम्हाला जायचं आहे रोडला, तर तो आपल्या औसगावतून बरोबर डिचोली आणि डिचोलीवरून हा दोडामार्ग तर हा रोड बरोबर आहे, ओके। तर हाय गायस, आता आपण आलो आहे कुडाळमध्ये आपले पेंटर आहेत। इथे आम्ही कोल्हापूरमध्ये एकत्र काम करायचो दादांच्या गॅरेजला। आणि पेंटर आता कुठे? कोल्हापूरला जाणार। चालते ला भेटून एक नंबर। काय भेटूया परत। हॅव अ नाईस डे। चला, तर काय अशा प्रकारे घरी पोचलो आहे मी आता। आणि आज संध्याकाळी देव येणार आहे, तर त्याच्या साफसफाईचं काम चालू आहे इकडे। अगा नमस्केस।
नको लांब राहतो. कशा ग सुईले का भीती वाटतं. बम चलते हाय मन मागा कोलॅबरेशन थोडासा. कोलॅबरेशन हा. म्हणजे काय म्हणजे तुझ्यासोबत ते हा. टाकतात ते पार्टनरशिप मध्ये. माका वाटलं कोल्याचा काय सांगते एकदम भारी आहे. मी 2च दिवसाची काढले. मंगळवार बुधवार सोमवार मी माझी घेतली. 2 दिवसाची काय तिसऱ्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ करायचा झाला नाही, आरोग्य केंद्रात जातील आणि सलांची फोटो टाक. सलाईनला फोटो काढतो आमच्याकडे पण कुत्र्याच्या कुत्र्याचा सलाईन चालता आपण पाणी टाकायचं येतील लगेच ते मग. त्यांना काय माहिती आपण काय करता होता खडकोली रेल्वे स्टेशन आणि एकदम काय कलर झाला रेल्वे स्टेशनचा. पोरांना खेळायला गार्डन आणि आता काहीतरी पूजा वाटतं स्टेशनला. तुम्हाला जवळून दाखवतो. हो तिथे मंदिर आहे स्टेशनला. तिची पूजा आणि पूजेनिमित्त भजन आहे. भावाला न्यायला आलो आहे आता स्टेशनला. तर अजून ट्रेन आले की नाही आपण व्हिडिओ करा. आवाज येणार नाही फक्त व्हिडिओ करा. यावा आकडी आकडी यावा तरी कशी झाला असते बघूया तरी. कसे झाला असते बघूया तरी. आजी म्हणता माझं न्याय करा तर मी होतो बस हो मी चाय नाही भाई तकडे त्यांच्यात हो चाय नाही तकडे ग्रीन टी चाय नाही पी या विषयावर मीटिंग. ग्रीन टी काय ग्रीन टी पण नाही तिला तर कॉफी नुसतं पुढं पाणी नाही गोरे दिसतात. गाल गोरे दिसतात.
आमची पॅरेंट देवनी काहीतरी गावली असा त्याची मेजॉरिटी इली मुंबईवाली सगळी. आवाज चढलो. आवाज वाढवतले. आमकाच गावाला आलं करावं. अरे बाबा तू सगळ्यांना कळतला. काय बोलला आता बहीण बघते नाही बघता टीव्ही लावतात ती पुढ्यात नेऊन मग सून बघतली सून काय मोठ्यानं म्हण काय चहा पिते हा फोन केल्यान फोन केल्यान काय मामी माका मेसेज टाकलेल्यान तिला उपाशी नको ठेवू म्हणजे 8च्या आत जेवायला वाढा तिला सवय आहे लवकर जेवायची. फोटो काढतोय असं काढतोय थांब काढू हस 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 ही कर खिडकी दिसते जरा इथे फोटोग्राफी जोरात चालू आहे. ए उलटा कॅमेरा हे लाईट अँगल उलटा नाहीत. अरे देवा खायची फुलं कुठू मधली मधली चल जेवण करूया बाबा चल रे बाबा. तर तुम्हाला रांगोळी बघून कसं वाटलं तुम्हाला? हा मी रांगोळी काढली तुम्हाला कसं वाटलं रांगोळी बघून? तुम्ही रांगोळी काढली हो आणि तिथं दिवसभर पोरं काय करत होती तिकडे? तुम्ही रांगोळी काढली फोटो काढले तर रांगोळी आपण काढली म्हणून आम्ही. तर मंडळी कालचा ब्लॉगचा एंड केला नव्हता तर आता इकडे हा ब्लॉगचा एंड करतोय आणि व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आजचा ब्लॉग वेगळा बनवणार आहे मी. तर आज आमच्याकडे महाप्रसाद वगैरे आहे तर त्याचा ब्लॉग पूर्ण होणार आजच्या दिवसाचा. तर 3 दिवसाचा ब्लॉग केला तर खूप मोठा होणार त्यासाठी भर दिवसाचा एक पार्टचा ब्लॉग बनवणार मी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग. बाय.